रुद्रकेतूचा मृत्यू मंजिरीच्या हातून होणं हीच नियती होती. रुद्रकेतूंनी सुद्धा हेच सांगितलं होतं. पण मंजिरीने नियतीची ही साखळी तोडली. तिने रुद्रकेतूचा मृतदेहच बळकावलाय. म्हणूनच भाग्य विच्छेद झालाय. म्हणजे रुद्रकेतूची अस्थि. हो, भाग्यविच्छेद झाला की नियती आपली तुटलेली साखळी स्वतःच सांधायला लागते. सध्याही तेच होत आहे. रुद्रकेतू इथेच कुठेतरी आहे. त्याचा मृतदेह पडलाय कुठेतरी याच घरात. तिसऱ्या प्रहराच्या अंताला सप्तऋषीतील शेवटचा तारा जेव्हा डोक्यावर येईल तेव्हा नियती पुन्हा त्याच्या शरीरात प्राण फुंकेल. लक्षात ठेवा, ती आपल्यासाठी शेवटची संधी असेल. त्यानंतर नियती पुन्हा त्याच्यासाठी नाही थांबणार. आता एकच प्रश्न आहे, रुद्रकेतूला आधी कोण शोधणार? तू की मंजिरी? आपली पुढली सगळी लढाई या प्रश्नाच्या उत्तरावरच अवलंबून आहे बाळा. पण तू काळजी करू नकोस. तू नेहमी सत्याच्या बाजूने उभी राहिलीस. आता सत्य तुझ्या पाठीशी उभं राहील. अथर्व, मीरा, या काठीच्या मागे जा. ती तुम्हाला मार्ग दाखवेल. आणि काळजी करू नका, मी आहे तुमच्या सोबत. जा. हो, जाता या.